हेच तर निवडणुकीचं तंत्र असतं ना. आणि यापुढची बातमी आहे मुंबईमधनं. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती झालेली आहे आणि ठाकरे बंधूंनी त्यांची एकत्रित ताकद आजमावण्याचं सुद्धा निश्चित केलंय. ठाकरे बंधू आता मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या विविध महानगरपालिकांमध्ये एकत्रित सभा घेतील. साधारणतः 5 जानेवारीपासून दोनही ठाकरेंच्या एकत्रित किंवा संयुक्त सभा या राज्यभरामध्ये पार पडणार आहेत. त्याचं एक प्रकारे वेळापत्रकच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा वचननामा 4 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या एकूण 6 संयुक्त सभा मुंबई महानगरपालिका आणि MMR क्षेत्रातल्या महानगरपालिकांसाठी घेतल्या जातील. माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMR रिजनमध्ये होतील. पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल. सभांची संख्या फार नाही आम्ही ठेवत. त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत. 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन होईल, प्रकाशन होईल. त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट थाट फिरवण्याचं काम सुरू आहे. आज संपेल. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती जवळपास गेल्या 2 ते 2.5 तासांपासून राज ठाकरे, उद्धव ठाकरे